कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. बेकायदेशीर टर्फवर सिडकोचा हातोडा, पार्किंग जागेतील अतिक्रमण हटवले, एक्झिबिशन सेंटरमधील कारवाई चर्चेत. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्लास्टिक रिसायकलिंग मशीनचे उद्घाटन, बाटली टाका, रिवॉर्ड्स मिळवा, प्लास्टिक पुनर्वापराला नवी चालना. कणकवलीत अतिक्रमण हटाव कारवाई, दुसऱ्या दिवशीही मोहिमेला वेग, मुख्याधिकारी उतरल्या मैदानात. आणि कोरेगाव आरोग्य केंद्रावरील मोर्चाला यश, अखेर त्या डॉक्टरची बदली झालीच, मनमानी कारभाराविरोधात महिलांचे यश. पाहुयात सविस्तर वृत्त. नवी मुंबईतील वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर परिसरात उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर खेळाच्या टर्फवर सिडको प्रशासनाने धडक-तोडक कारवाई केली आहे. वाहन पार्किंगसाठी राखीव असलेल्या जागेवर हे टर्फ उभारण्यात आल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मिळालेल्या माहितीनुसार एक्झिबिशन सेंटरमधील पार्किंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून खेळाचे टर्फ उभारण्यात आले होते. त्यामुळे वाहनतळाची जागा कमी होत असून पार्किंग व्यवस्थेवर परिणाम होत असल्याच्या अनेक तक्रारी सिडको प्रशासनाकडे दाखल झाल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत सिडकोने संबंधित बांधकामावर तोडक कारवाई करत अतिक्रमण हटवले. या कारवाईनंतर शहरात उभारण्यात आलेल्या इतर बेकायदेशीर टर्फचा देखील मुद्दा चर्चेत आला. विशेषतः काही ठिकाणी शाळांच्या मैदानावर किंवा सार्वजनिक जागांवर टर्फ उभारण्यात आल्याचा आरोप होत असून अशा बांधकामांवर देखील प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. दरम्यान सार्वजनिक आणि आरक्षित जागांवरील अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही असा स्पष्ट संदेश या कारवाईतून सिडको प्रशासनाने दिला आहे. कणकवली शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेला पुन्हा वेग आला असून सलग दुसऱ्या दिवशी नगरपंचायतने अतिक्रमणधारकांविरोधात धडक कारवाई केली. विशेष म्हणजे मुख्याधिकारी गौरी पाटील या स्वतः मैदानात उतरून कारवाईचे नेतृत्व करत असल्याचे पाहायला मिळाले. शहरातील विविध भागांमध्ये नगरपंचायतच्या पथकाने अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली. यापूर्वीच सर्व स्टॉलधारकांना अतिक्रमण काढून टाकण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र काही विक्रेत्यांनी या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने प्रशासनाने थेट कारवाईचा मार्ग अवलंबला. या मोहिमेदरम्यान सुमारे 7 ते 8 स्टॉल हटवण्यात आले. तसेच संबंधित साहित्य नगरपंचायतच्या ट्रॅक्टरमध्ये भरून जप्त करण्यात आले. शहरातील प्रमुख रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणे अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या कारवाईमुळे शहरातील अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली असून कणकवलीत अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे. सार्वजनिक रस्ते मोकळे ठेवण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी अशा कारवाया सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आपल्या आपलं कणकवली शहर स्वच्छ आणि व्यवस्थित व्हावं, सुंदर व्हावं, याच्यावरचं जे बकालपणा आहे तो कमी व्हावा असं आपले माननीय अध्यक्ष यांचंही मत होतं. त्यांनी सोमवारच्या एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी तसं सांगितलेलं होतं. तसेच आपले पालकमंत्री माननीय श्री नितेश राणे यांचंही आपल्याला याबाबत सांगणं होतं किंवा आपले श्री खासदार माननीय श्री नारायण राणे हेही आपल्या शहरवासी आहेत. त्यांचंही याच्या बाबतीत मत होतं की हे शहर आपलं स्वच्छ झालं पाहिजे. या सगळ्या आदरणीय नेतृत्वांना पुढे ठेवून तसंच आमच्या प्रशासनाचंही मागच्या वर्षभरापासून प्रयत्न चालू होते. पण मध्यंतरी काही प्रशासकीय कारणांमुळे, पावसामुळे म्हणा किंवा काही गोष्टींमुळे आम्हाला त्या गोष्टी करता आल्या नाहीत. पण आता योग्य वेळ बघून आणि लोकांच्या आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने कुठल्याही नागरिकांना त्रास न होता शहराचा जो बकालपणा आहे तो ज्या पद्धतीनं कमी करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. त्यातलं आपण पहिली स्टेप ही उचललेली आहे की जे जवळपास 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून 6 महिन्यांपासून जे स्टॉल बंद आहेत ते आपण जमा करतो. कारण त्यांना जर गरजच नाही आहे तर ते तिथं ठेवण्याची काही अर्थच राहत नाही. ते समोर ठेवून आम्ही जे 1.5-2 वर्षापासूनचे बंद स्टॉल आहेत ते पहिला काढून घेतो आहे. तसंच ज्या स्टॉलनी अननेसेसरी जवळपास अर्धे पिलर किंवा दोन्ही याच्यामधली अर्धी स्पेस जर स्वतःसाठी घेतली असेल तर ती आम्ही कमी करून घ्यायला सांगतोय. तसंच कालच्या मोहिमेमध्ये आपण प्रत्येक स्टॉलधारकांचे नाव आणि नंबर हे लिहून घेतलेले आहेत
त्यांची एकदा ऑफिसमध्ये मीटिंग लावून प्रत्येकाला स्टॉलचं अलॉटमेंट केलं जाईल. प्रत्येक घरामध्ये फक्त एकच स्टॉल धारक राहील याची काळजी घेतली जाईल. आपण हे कंटिन्यू जोपर्यंत हे स्वच्छ होत नाही आणि जोपर्यंत त्याला एक प्रॉपर स्वरूप येत नाही तोपर्यंत आपण हे चालूच ठेवणार आहे. आणि साईड बाय साईड आमचं भाजी मार्केट कणकवली शहरवासियांसाठी एक चांगलं भाजी मार्केट देण्याचा प्रयत्न आमचा चालूच आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कथित मनमानी कारभाराविरोधात खाडीपट्ट्यातील महिलांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार मोर्चा काढला होता. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली होऊनही त्यांनी अद्याप पदभार न सोडल्याचा आरोप करत महिलांनी आरोग्य केंद्रावर धडक देत तीव्र संताप व्यक्त केला होता. या आंदोलनानंतर अखेर त्या अधिकाऱ्याने खुर्ची रिकामी केली असून डॉक्टर अमोल जोंधळे यांनी कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा पदभार स्वीकारलाय. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर पडदा पडण्याची शक्यता व्यक्त होतीये. नव्याने पदभार स्वीकारलेल्या डॉक्टरांचे यावेळी स्वागत करण्यात आले. यावेळी अंकिता शिगवण, साक्षी पालकर, रिद्धी पालकर, रुचिता कदम, ईशा बेचावडे, मानसी गायकवाड यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या. नमस्कार, मी अंकिता शिगवण, गाव शेरोली, तालुका खेड. आम्ही गेल्या ऑगस्टमध्ये कोरेगाव हॉस्पिटलविषयी एक आंदोलन केलं होतं की त्या हॉस्पिटलमधून लोकांना सेवा व्यवस्थित मिळत नव्हती, की डॉक्टर पेशंटकडून पैसे घेत होते. तर त्याविषयी आम्ही खूप म्हणजे माझ्याबरोबर बऱ्याच साऱ्या महिला होत्या. साक्षी पालकर मॅडम होत्या, रिद्धी पालकर होत्या, रुचिता कदम आणि ईशा बेचावडे, मानसी गायकवाड आणि अनेक साऱ्या जवळजवळ 50 महिला होत्या. आणि ह्या विषयात आम्ही गावोगाव जाऊन मीटिंग घेतल्या. गरीब महिलांना विचारलं की बाबा तुम्हाला फुकट किती लोकांना सेवा दिली जाते. तर त्याविषयी सेवा मिळत नाही, पैसे घेतले जातात हे कळल्यामुळे थोडंसं आम्ही ह्या विषयाच्या तळाशी गेलो. त्यानंतर आम्ही माननीय मंत्री महोदय योगेशदादा कदम साहेब ह्यांना या विषयासाठी सांगितलं होतं. त्यांनीही लक्ष दिलं. तसेच आमचे भाऊ उपमंत्री संजयरावजी कदम साहेब यांना पण सांगितलेलं या विषयाशी. आणि अण्णा कदम साहेब यांना पण या विषयाला आम्ही बोललो होतो की असं असं चाललं आहे म्हणून. त्यानंतर श्रेया मॅडमना पण सांगितलं. या सगळ्यांनीच लक्ष दिलं आणि त्यांनी लक्ष दिलं. डॉक्टरांची बदलीसुद्धा केली आणि त्या ठिकाणी आता नवीन डॉक्टर आलेले आहेत. आजच जाऊन आम्ही त्यांचा सत्कार केला आणि आम्हाला खूप अभिमान वाटतो की आमच्याच तालुक्यात मंत्री महोदय असल्यामुळे आमची कामं सगळी वेळेवर आणि व्यवस्थित होतात आणि सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं जातं. अण्णांची कुठली बारीक गोष्ट बोलली तरी त्या विषयाकडे ते लक्ष देऊन आमचं काम करतायत. तसेच भाऊसुद्धा. आणि श्रेया मॅडम तर आमचा एक आदर्शस्तंभ आहे की महिलांसाठी खूप जोमाने काम चालू आहे. आणि मला ह्या पक्षामध्ये तालुका महिला संघटक म्हणून पदसुद्धा मिळालं आहे. दुसरं म्हणजे मी ग्राहक परिषद जिल्हा कलेक्टर कमिटीवर सुद्धा काम करते आणि माझ्या सगळ्या महिला सोबत आहेत. तर ह्या पक्षातून काम करायला आवडेल आणि आमच्या बारीक गोष्टीकडे लक्ष आहे. त्यामुळे मला ह्या शिवसेनेचं ह्या पक्षाचा अभिमान वाटतो. खेड तालुक्यातील सुकिवली येथील औदुंबर श्री दत्त मंदिरामध्ये श्री विष्णू सहस्त्र नामावलीचे सामुदायिक पठण भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाले. या आध्यात्मिक उपक्रमासाठी खेड तालुक्यासह परिसरातील 14 गावांमधून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहिले होते. गुरुवारी सायंकाळी दत्तगुरूंच्या पंचोपचार पूजेनंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी पुरोहित अभिजित काणे यांनी श्री विष्णू सहस्त्र नामावलीचे मानवी जीवनातील महत्त्व, आध्यात्मिक लाभ आणि त्यामागील तत्वज्ञान याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर भाविकांनी एकत्रितपणे श्री विष्णू सहस्त्र नामावलीचे सामुदायिक पठण केले. कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे दत्तभक्त अक्षयकुमार चाळके यांच्या हस्ते भगवान दत्तात्रयांच्या चरणपादुकांवर करण्यात आलेले 1000 तुलसी तर्पण होय. संपूर्ण मंदिर परिसरात भक्तिमय आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. पठणानंतर भगवान विष्णू आणि श्री दत्तगुरूंची आरती करण्यात आली. तसेच सर्वांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना देखील करण्यात आली. यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. रात्री भजनाच्या कार्यक्रमाने या आध्यात्मिक सोहळ्याची सांगता झाली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दत्तभक्त श्रीकांत चाळके, हरिभक्त परायण स्वाती चाळके, मानसी चाळके आणि श्रीकांत चाळके यांनी विशेष परिश्रम घेतले.
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने नवी मुंबई महानगरपालिकेने पर्यावरण संवर्धनासाठी आणखीन एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या हस्ते प्लास्टिक बॉटल रिसायकलिंग मशीनचे उद्घाटन करण्यात आले। वाढत्या प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर वाढवण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला। या अत्याधुनिक रिव्हर्स वेंडिंग मशीनमध्ये नागरिक रिकाम्या प्लास्टिकच्या बॉटल जमा करू शकतात। बाटली मशीनमध्ये टाकल्यानंतर नागरिकांना आपला मोबाईल क्रमांक नोंदवावा लागतो। त्यानंतर त्यांना SMS द्वारे विविध रिवॉर्ड्स, सवलती किंवा व्हाउचर्स दिले जातात। त्यामुळे नागरिकांना पर्यावरण संवर्धनात सहभागी होण्याबरोबरच प्रोत्साहन देखील मिळणार आहे। बायोक्रक्स आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेले हे मशीन प्लास्टिक कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन करण्यास मदत करणार आहे। पर्यावरणपूरक सवयी अंगीकारण्यासाठी आणि स्वच्छ शहराच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। वाढत्या प्लास्टिक प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पर्यावरण रक्षणासाठी नवी मुंबई महानगरपालिका घेत असलेला हा पुढाकार नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणारा ठरला आहे। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली। इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।